22 एप्रिल 2025 पहलगाम सारख्या निसर्गरम्य ठिकाणी घडलेला भ्याड दहशतवादी हल्ला केवळ काही निरपराध पर्यटकांचे जीव घेऊन गेला नाही, तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे करून गेला। वर्ष उलटून गेले, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते अजूनही पर्यटकांसाठी बंद आहे। म्हणजे धोका संपला की भीती अजून कायम आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला। पहलगाम के हमलावरों को कल हमारे सुरक्षा बलों ने ऑपरेशन महादेव करके अपने अंजाम तक पहुंचाया। पण मग त्या परिसरात अजूनही पर्यटकांना प्रवेश का नाही? जर धोका पूर्णपणे नष्ट झाला असेल तर हे निर्बंध कशासाठी? आणि जर धोका अजूनही आहे तर मग त्या खात्म्याच्या दाव्याचं नेमकं सत्य काय? नहीं होती। घर में जाते तो घर में भी टेंशन है, वो हो गया खत्म, ये हो गया खत्म, बच्चे को फीस भरना, बच्चे को ऐसे करना, कपड़ा लाना, उसको दिक्कत आ गई, बहुत ही परेशानी हो गई। ये छोटे छोटे लोगों की रोजी रोटी, जो छोटे छोटे जो हम जैसे लोग हैं, दिन में कमाते शाम खाते, हमारे लोगों के लिए ये बहुत ही परेशानी है। हमारी बात और ये कोई सुनता भी नहीं है और सुनेगा भी नहीं। सरकार में सतत कडक कारवाई आणि शून्य सहिष्णुता यांची भाषा केली, पण वास्तवात सामान्य नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात सरकार कमी पडलं आहे का? अभी भी लोगों में डर है कि पहलगाम के एपिसोड के बाद क्या पता कल क्या होना हो। तो सर अभी भी बिजनेस बहुत डाउन है सर। देशाच्या सर्वात संवेदनशील भागात एक वर्षानंतरही परिस्थिती पूर्ववत होत नसेल तर ही यंत्रणेच्या अपयशाची कबुली नाही का? दहशतवाद्यांनी या हल्ल्यामागील त्यांचं हेतू साध्य केलंय का? सरकारकडून अजूनही फक्त मोठमोठे दावे आणि वास्तवापासून पळवाट काढण्याचंच चित्र दिसतंय। जर एक वर्ष उलटूनही नागरिकांना सुरक्षिततेची हमी देता येत नसेल तर ही केवळ अपयशाची बाब नाही, तर ती थेट निष्क्रियतेची कबुली आहे।